नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे नकळत घडलेली एक भयंकर चूक. कथेचे मूळ नाव आहे जुनं घड्याळ. कथेचे लेखक आहेत अभिषेक अरविंद दळवी. कथेला आता सुरुवात करू. बाई बाई बाई, आज तर अगदी कहर केलात तुम्ही. किती वेळा सांगितलंय तुम्हाला की हे जुनं सामान आणत जाऊ नका घरात, पण हा माणूस ऐकेल तर शपथ. एक तर खोली भरून ठेवली अडगळीने, आज काही मिळालं नाही तर हे घड्याळ घेऊन आलात. घराचं म्युझियम करायचं ठरवलंय का तुम्ही? ते वास्तुशास्त्रवाले सांगतात की घरात जुनं, भंगार, जुन्या वस्तू ठेवू नयेत. निगेटिव्ह एनर्जी घरात राहते, त्याचा घरातल्यांवर वाईट परिणाम होतो. ते काय वेडे म्हणून सांगतात का? श्यामल आपला नवरा सुरेशवर ओरडत होती. श्यामल, हा सगळा खुळसटपणा आहे आणि कोणीही काहीही म्हणो, हा माझा छंद आहे आणि मी तो जोपासणार, समजलं? सुरेश तिला थांबवत म्हणाला. नवऱ्याच्या ह्या स्टँडवर श्यामल काही बोलू शकली नाही. सुरेश पाठारे, वय वर्ष 39, चीफ अकाउंटंट म्हणून एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. त्याचे बदलापुरात वडलोपार्जित आलिशान घर होतं. बायको, एक मुलगा आणि एक मुलगी, असं छोटंसं कुटुंब ते. थोडक्यात सुरेशचं सगळं छान होतं. छंद म्हणायला हा एकच, जुन्या वस्तू गोळा करणं. वेगवेगळी नाणी, जुनी यंत्र, अँटिक पीसेस, अशा अनेक गोष्टी त्याने आपल्या घरातल्या एका खोलीत ठेवल्या होत्या. कुठल्या कुठल्या भंगारवाल्यांकडून, रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या म्हाताऱ्यांकडून त्याने ह्या सगळ्या अजब वस्तू गोळा केल्या होत्या. आजही ऑफिसमधून येताना रस्त्यात त्याला असाच एक म्हातारा भेटला होता. थोडासा विचित्र वाटणारा म्हातारा होता तो. डोक्यावर शंकूच्या आकाराची मळकट काळी टोपी, ढगळे फाटके कपडे, खांद्यावर एक भलं मोठं गाठोडं, असा अवतार होता त्याचा. पोरा, जुन्या वस्तू गोळा करायला खूप आवडतात ना तुला? म्हातारा सुरेशला म्हणाला. त्याचा हा प्रश्न ऐकून सुरेशला आश्चर्यच वाटलं. बाबा, तुम्हाला कसं समजलं हे? सुरेशनं विचारलं. त्यावर म्हातारा मिश्किलपणे हसला आणि सुरेशला म्हणाला, अरे माझा धंदा आहे हा, मला बरोबर माझं गिऱ्हाईक ओळखता येतं. ते जाऊ दे, पण तुझ्यासारख्या शौकीन माणसाला देण्यासाठी माझ्याकडे एक खास वस्तू आहे, बघणार? त्याचा तो अवतार आणि बोलणं ऐकून सुरेशचं कुतूहल जागं झालं. दाखवा, बघू तरी असं काय खास आहे तुमच्याकडे, सुरेश म्हणाला. सुरेशच्या ह्या प्रश्नावर म्हाताऱ्याने एक भेदक कटाक्ष सुरेशकडे टाकला आणि आपल्या गाठोड्यातून त्याने एक वस्तू बाहेर काढली. ते एक जुनं घड्याळ होतं, घुमटाच्या आकाराचं. त्यात 2 लहान नाचणाऱ्या भावल्या होत्या, ज्या दर तासाला वेगवेगळ्या हालचाली करतात, असं म्हाताऱ्यानं सांगितलं. अगदी कमी किमतीत म्हाताऱ्यानं ते घड्याळ आणि त्याची चावी सुरेशला दिली. थोडं पुढे गेल्यावर सहज सुरेशनं मागे बघितलं, पण म्हातारा तिथे नव्हताच. तो जणू अदृश्य झाला असावा असंच वाटलं. घडल्या प्रकाराचं स्वतःशी स्नवल करत ते घड्याळ घेऊन सुरेश घरी आला आणि नेहमीप्रमाणे बायकोची कटकट सुरू झाली. अर्थात ती बरोबर बोलायची, पण सुरेशला ती कटकट वाटायची. बायकोला ते घड्याळ ठेवत असल्याचं सांगून ते घड्याळ घेऊन तो त्याच्या जुन्या वस्तूंच्या खोलीकडे गेला. आणल्या भांडणाचं कारण झालेलं ते घड्याळ नंतर कुठल्या प्रसंगांना आमंत्रण देणार होतं हे पाठारे कुटुंबियांना कुठे माहीत होतं. रात्रीचं जेवण झालं आणि सुरेश आपल्या जुन्या वस्तूंच्या खोलीत गेला. त्याने आज आणलेलं ते घड्याळ हातात घेतलं, चावी छिद्रात लावली आणि फिरवली. अगदी काही सेकंदासाठी छान प्रकाश असणाऱ्या त्या खोलीत एकदम अंधारून आल्यासारखं झालं. गार हवेची एक बोचरी झुळूक सुरेशच्या अंगावरून गेली, पण हे सगळं नीट समजायच्या आत नॉर्मल झालं होतं. भास असेल असा विचार करून सुरेश ते घड्याळ नीट पाहू लागला.
घड्याळ चालू झालं होतं. त्याने ते घड्याळ हॉलमधल्या एका टेबलावर ठेवलं. 10:30 वाजले होते. 11 वाजल्यावर त्या बाहुल्या कशा हलतात हे सुरेशला बघायचं होतं. मुलं अभ्यास झाल्यावर सुरेशला गुड नाईट म्हणून झोपायला गेली. 11 वाजले. त्या घड्याळातून बारीक घंटेसारखा आवाज येऊ लागला. आतल्या भावल्या घंटेचे 11 ठोके होईपर्यंत डौलदार नाचत होत्या. ते सगळं बघून सुरेश खूप खुश झाला. आपण फार किमती गोष्ट खूप कमी किमतीत मिळवल्याचं समाधान सुरेशच्या चेहऱ्यावर होतं. 11:30 वाजता त्याला झोप आवरेनाशी झाली आणि भावल्यांची हालचाल बघण्याचा मोह आवरून तो झोपायला गेला. काही वेळाने 12 वाजले. त्या घड्याळात 12चे ठोके पूर्ण झाले. बाहुल्यांचा डौलदार नाच संपला. आता ते घड्याळ खऱ्या अर्थानं चालू झालं होतं. अंधारात जर तिथे कोणी उभा असता तर त्याचा भीतीने थरकाप उडाला असता. कारण त्या घड्याळातून धुसर लालसर प्रकाश बाहेर येऊ लागला होता आणि बघता बघता त्या धुसर लालसर प्रकाशात ते घड्याळ झाकोळलं गेलं होतं. सुरेशला सकाळी जाग आली ती श्यामलच्या किंकाळीने. तो उठला. त्याने बघितलं आणि समोरचं दृश्य पाहून तो हादरलाच. हॉलमध्ये सगळा पसारा दिसत होता. सगळं सामान इकडे तिकडे पडलं होतं. किचनचीही अवस्था काही वेगळी नव्हती. मुलं ह्या सगळ्या प्रकारानं घाबरली होती. सगळ्यांना वाटत होतं की चोरी झाली असावी. श्यामलनं कपाट आणि सगळे लॉकर तपासले. सगळं जागच्या जागी होतं. हॉलमधून सुद्धा काहीही चोरीला गेलं नव्हतं. पण इतकं सगळं होऊनही हॉलमध्ये असणाऱ्या त्या टेबलावरचं घड्याळ मात्र तसंच होतं. ते इंचभरही हललं नव्हतं. सुरेशला एकदम काय वाटलं काय माहीत. तो सरळ त्याच्या जुन्या वस्तू ठेवलेल्या खोलीकडे गेला. त्यानं त्या खोलीत नजर टाकली तर तिथेही तीच कथा. सगळीकडे पसारा होता. त्याने खोली तपासली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काही गोष्टी नाहीशा झाल्या होत्या. आता त्याचं डोकं फिरलं. कारण त्याच्या खास संग्रहालयातल्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. तसं काही विशेष नव्हतं. काही यंत्रे जी आज चालत नव्हती, काही घड्याळं जी खूप जुन्या काळात वापरली जायची, अशा वस्तू चोरीला गेल्या होत्या. तो पोलिसांना कळवणार होता. इतक्यात श्यामलची हाक आल्यामुळे तो थांबला. काय झालं ग? तो तिथूनच ओरडला. आहो तुम्ही अगोदर इकडे या, श्यामल ओरडली. सुरेश आधीच वैतागला होता पण आता जाणं भाग होतं. तो मुलांच्या बेडरूममध्ये गेला कारण श्यामलचा आवाज मुलांच्या खोलीतून आला होता. दोन्हीही मुलं झोपली होती. आहो दोघांनाही एकदम ताप आलाय अचानक, श्यामल म्हणाली. श्यामलच्या चेहऱ्यावर काळजी होती. ते पाहून सुरेशने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आले आणि मुलांना तपासलं. त्यांना तसं खास कारण काहीही दिसलं नाही. औषध देऊन ते निघून गेले. सुरेशही मग आवरून ऑफिसला निघून गेला. घड्याळातल्या भावल्या तासाला गिरक्या घेऊन नाचत होत्या. संध्याकाळी सुरेश घरी आला. बॅग बाजूला ठेवून खुर्चीत बसला. अगं पाणी दे जरा, आज खूप दमलोय, सुरेश श्यामलला म्हणाला. पण श्यामलचं त्यावर हू नाही की चू नाही. सुरेशला आश्चर्य वाटलं. श्यामल कधी असं करत नाही, तो स्वतःशीच म्हणाला. तो उठला, पाणी पिऊन आत गेला. श्यामल मुलांच्या बाजूला झोपली होती. त्याने तिच्या कपाळाला हात लावून बघितला. ती सुद्धा तापानं फणफणली होती. सगळे एकदम एका पाठोपाठ एक आजारी कसे पडले हे त्याला उमगत नव्हतं. तो तरी काय करणार होता. त्यानं डॉक्टरांना पुन्हा बोलावलं. तिघांनाही तपासून त्यांना औषध देऊन डॉक्टर निघून गेले. सुरेशनं स्वतःसाठी दुपारचं जेवण घेतलं. बायको आणि मुलांसाठी पेज बनवली आणि जेवण झाल्यावर त्यांना औषध देऊन तो जरा निवांत बसला. टीव्हीवर पण काही विशेष नव्हतं म्हणून त्याने टीव्ही बंद केला आणि कालच्या घड्याळाकडे वळला. त्याने घड्याळावर नजर टाकली आणि तो ताडकन उडालाच. कारण घड्याळ
जसं आणलं होतं तसं ते आता राहिलं नव्हतं. त्याचा आकार वाढला होता आणि ही वाढ नजरेत येण्याजोगी होती. तरीही हा आपला भास असेल असं स्वतःला सांगून सुरेश दिवे बंद करून झोपायला निघून गेला. 12 वाजले. घड्याळातल्या बाहुल्यांचा नाच संपला. घड्याळातून धुसर हिरवा प्रकाश येऊ लागला. घड्याळानं एक पायरी ओलांडली होती. पूर्ण घड्याळ त्या प्रकाशात झाकोळून गेलं. हळूहळू तो प्रकाश मंद होत गेला. घड्याळाचा आकार आता दुपटीनं वाढला होता. हळूहळू त्या नाचणाऱ्या 2 बाहुल्यांपैकी एकीचे पाय हलू लागले. अलगदपणे ती लाकडी बाहुली घड्याळाच्या चौकोनातून बाहेर टेबलावर आली आणि हळूहळू जुन्या वस्तूंच्या खोलीकडे सरकू लागली. काहीतरी पडल्याच्या आवाजानं सुरेशला जाग आली. त्याने मोबाईल बघितला. 4:30 वाजले होते. तो उठला. त्याने मुलांच्या खोलीत वाकून बघितलं. श्यामल आणि मुलं तिघेही गाढ झोपले होते. काय पडलं असावं याचा विचार करत तो जुन्या वस्तूंच्या खोलीजवळ कधी आला त्याचं त्याला समजलं नाही. त्यानं खोलीचं दार ढकललं आणि क्षणभरासाठी त्याला दिसलं की खोलीत एखादा लाल झिरोचा बल्ब लावावा तसा लालसर प्रकाश पसरला होता. पापणी मिटून उघडेपर्यंत सगळं व्यवस्थित झालं होतं. समोर नेहमीचा अंधार होता. त्याने लाईट लावला. आत बघितलं तेव्हा त्याला दिसलं की शेल्फवरचं जुनं गजराचं घड्याळ खाली पडलंय. पाल किंवा उंदरानं ढकललं असेल असं स्वतःशीच पुटपुटत त्याने ते घड्याळ पुन्हा जागेवर ठेवलं आणि तो त्या खोलीतून निघून गेला. शेल्फच्या अगदी भिंतीला लागून असणाऱ्या कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या त्या घड्याळातून बाहेर आलेल्या बाहुलीकडे त्याचं लक्षही गेलं नाही. सकाळ झाली. श्यामल आणि मुलं उठली होती. ताप कमी झाला होता, पण शरीराला आलेली मरगळ, अशक्तपणा अजून तसाच होता. सुरेशही उठला. आज काही त्याला ऑफिसला जावंसं वाटत नव्हतं. त्याने तसं ऑफिसमध्ये कळवलं. पटापट सगळं आवरलं आणि तो हॉलमध्ये आला आणि टेबलावरच्या घड्याळाकडे बघून त्याला धक्काच बसला. आपण जे घड्याळ आणलं होतं आणि कालपर्यंत जे दिसत होतं ते हे नव्हतंच हे त्याला जाणवलं. कारण घड्याळ आकाराने तर मोठं झालंच होतं, पण त्याला काही वेगळे आकार जोडले गेले होते ज्यांचा अर्थ सुरेशला लागत नव्हता. ते आकार तसे कसे उगवले हेही कळायला मार्ग नव्हता. आता मात्र त्याला टेन्शन यायला लागलं. आपण खूप मोठी चूक केलीये आणि काहीतरी भलतंच घरात आणलंय ह्याची जाणीव त्याला झाली. मुलांचं आणि बायकोचं आजारपणही याच्यामुळेच तर आलं नसावं ना, अशी शंकाही त्याला यायला लागली. ही ब्याद घराबाहेर टाकून दिली की ताप जाईल असं वाटून त्याने ते घड्याळ उचललं. एक तर त्याचा आकार वाढला होता, त्यामुळे ते जड झालं होतं आणि हाताला थोडं गरमही लागत होतं. कसंबसं तो ते घराबाहेर असलेल्या कचरा कुंडीत टाकून आला. परत येऊन बघतो तर घड्याळ टेबलावर तसंच होतं. भरीत भर म्हणून त्याचा आकारही अजून थोडासा वाढला होता. आता सुरेश थरथर कापू लागला. श्यामलही बाहेर आली. तिने हा विचित्र प्रकार बघितला. मुलांच्या आणि नंतर स्वतःच्या आजारपणामुळे त्या घड्याळाकडे पाहायलाही तिला वेळ मिळाला नव्हता. ते घड्याळ आणलं असताना तिनं पाहिलं होतं आणि आता त्यात झालेला बदल भलताच होता. तिनं सुरेशला लगेच ते घड्याळ फेकून द्यायला सांगितलं. सुरेशने तिला नुकताच झालेला प्रकार सांगितला. ते ऐकल्यावर ती मटकन खालीच बसली. सुरेशने तिला धीर द्यायचा प्रयत्न केला. अर्थात तो स्वतः खूप घाबरला होता. त्याने दुसरा प्रकार करून पाहिला. एक मोठा हातोडा घेऊन त्याने घड्याळावर घाव घातला. हातोड्याचा वरचा भाग चेपला गेला, पण त्या घड्याळाला काहीही झालं नाही. त्याने 2-3 घाव घातले, पण काहीही झालं नाही. उलट तिसऱ्या घावाच्या वेळी हातोड्याचा वरचा लोखंडी भाग आणि लाकडी दांडा एकमेकांपासून वेगळे झाले. श्यामल उठली आणि म्हणाली, काय करून ठेवलं हे तुम्ही? तरी मी किती वेळा तुम्हाला सांगितलंय की असलं जुनं सामान घरात आणत जाऊ नका. कुठलं असेल
कोणाचं असेल ह्याचा काय नेम? आता ह्याचं काय करणार आहात? बसला ना आता फटका? हे बघा, मुलांना ह्या सगळ्यांपासून लांब ठेवायला हवं. मी त्यांना घेऊन आईकडे घेऊन जाते. तुम्ही याचा बंदोबस्त करेपर्यंत त्यांना घरात आणायला नको. त्याचा निकाल लावा काय तो, मग मुलांना घेऊन येईन मी, असं म्हणत श्यामल आत गेली. मुलांना तयार केलं आणि तिघही तिच्या आईकडे निघून गेले. सुरेश त्यांना अडवूही शकत नव्हता. तिचं काहीच चुकलं नव्हतं. सुरेश कधीही श्यामलचं ह्या एका बाबतीत ऐकत नव्हता आणि आताची परिस्थितीही मुलांसाठी योग्य नव्हती. हताशपणे तो सोफ्यावर बसला. घड्याळ त्याच्या जागी उभं होतं. काय करावं हेही त्याला सुचत नव्हतं. इतक्यात बेल वाजली. सुरेशनं दरवाजा उघडला. नमस्कार, मी अतुल जोशी, निखिल जोशींचा मुलगा. दारात एक 26-27 वर्षांचा उंच गोरा पान मुलगा उभा होता. मी निखिल जोशींचा मुलगा. तुमच्या कंपनीच्या अकाउंट्स डिपार्टमेंटच्या काही कागदपत्रांवर तुमच्या सह्या नाहीयेत. बाबांनी तुमच्या ऑफिसमध्ये फोन केला होता, पण तुम्ही रजेवर आहात असं समजलं. सह्या आजच होणं आवश्यक होतं. तुमचा मोबाईल पण लागत नव्हता. तो बोलत बोलत आत आला. सुरेशनं त्याला बसायला सांगितलं. मला चहा वगैरे काही नको, फक्त पाणी द्या, तो हसत हसत म्हणाला. अतुल पुढे बोलू लागला. बाबा माणूस पाठवणार होते, पण मी मोकळाच होतो. म्हटलं मीच घेऊन येतो सह्या. अतुलने फाईल्स सुरेशकडे दिल्या. तो सह्या करेपर्यंत अतुल इकडे तिकडे पाहत होता. त्याची नजर त्या घड्याळाकडे गेली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटलं. अतुल जोशी, एका प्रथित यश कॉलेजमध्ये फिजिक्सचा प्रोफेसर. आज जिथे याच्या वयाची कित्येक मुलं उच्च शिक्षण घेऊन दुसऱ्या देशात स्थायिक व्हायची स्वप्न बघतात, तिथे ह्याने फिजिक्समध्ये मास्टर डिग्री मिळवून प्रोफेसरची नोकरी पत्करली होती. इतकंच नव्हे तर त्याचं स्वतःचं स्वतंत्र संशोधनही चालू होतं. ही त्याची जगाला दाखवायची ओळख होती. पण त्याची दुसरीही ओळख होती. तो परमानसशास्त्र, गूढविद्या ह्या क्षेत्रातला एक अधिकारी व्यक्ती होता. हा वारसा त्याला त्याच्या खापर पणजोबांकडून, दिगंबर शास्त्री जोशींकडून मिळाला होता. त्याने आपल्या शक्तीच्या आधारे अनेकांना छोटी छोटी मदत केली होती. पण त्या शक्तीचा पुरेपूर वापर होईल असं मोठं आव्हान त्याच्या समोर कधीच आलं नव्हतं. रोज रात्री तो साधनेला बसायचा. तसाच तो आताही साधनेला बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर काही गोष्टी तरळून गेल्या. सुरेशची आणि म्हाताऱ्याची झालेली भेट, ते अद्भुत घड्याळ, सुरेशनं त्याला दिलेली चावी, रातोरात घडत असलेले प्रकार, सगळं काही त्यानं पाहिलं. ध्यानातून जागा झाल्यावर त्याच्या मनात एकच विचार आला होता. एक फार मोठं अघटित होणार होतं. ते थांबवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. जर ते घडलं तर संपूर्ण मानवी अस्तित्वालाच कायमस्वरूपीच्या गुलामीचा धोका संभावत होता. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला त्या वस्तूला जवळून पाहावं लागणार होतं. त्यामुळे होणाऱ्या घटनेचा अंदाज येणार होता आणि यासाठी त्याला सुरेशच्या घरी जाण्यासाठी काहीतरी कारण हवं होतं, जे त्याला मिळालं होतं. अतुलचे वडील निखिल जोशी हे सीए होते आणि योगायोगाने सुरेशच्या कंपनीचं कामही त्यांच्याचकडे होतं. काही कागदपत्रांवर लगेचच सुरेशच्या सह्या मिळणं आवश्यक होतं, ज्या व्हायच्या बाकी होत्या. निखिल आपला माणूस पाठवणारच होते, पण अतुलने हे काम स्वतःवर घेतलं. एकदा का घरात जाता आलं की पुढचं काम तसं सोपं होतं. निदान अतुलला तरी तसं वाटत होतं. त्याने ठरवलेल्या प्लॅनमधील एक गोष्ट तर साध्य झाली होती. ह्या क्षणी तो सुरेशच्या घरात त्याच्या सोफ्यावर बसला होता. का हो काका, हे घड्याळ कुठून घेतलत? सुरेशच्या सह्या झाल्यावर अतुलने त्याला विचारलं. काही क्षण सुरेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, जे अतुलच्या नजरेतून सुटलं नाही. नाही, इतकी मोठी आणि अजब घड्याळं आजकाल पाहायला मिळत नाहीत म्हणून विचारलं, अतुल म्हणाला. मलाही बघायला मिळालं नसतं तर बरं झालं असतं, सुरेश सहज बोलून गेला. काय झालं काका, तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. काही असेल तर मला सांगा.
अतुलच्या बोलण्याचा स्वर आता बदलला होता. खरं तर माझा प्रॉब्लेम मला असा कोणाला सांगायला आवडत नाही, पण का कुणास ठाऊक तुला सांगावंसं वाटतंय. 2 दिवसांपूर्वी ऑफिसमधून येताना एक म्हातारा मला भेटला. असं सांगून सुरेशने आपल्याबरोबर घडलेली एकूण एक गोष्ट त्याला सांगितली. अर्थात ही अतुलची करामत होती. आवाजात योग्य ते बदल करून समोरच्याकडून माहिती काढून घेण्याची कला त्याने साध्य केली होती. सगळं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला, काका, मी कोणी फार मोठा तज्ज्ञ नाही, पण माझा थोडासा अभ्यास आहे. मला थोडा वेळ द्या, मी काही ना काहीतरी तुम्हाला सांगू शकेन. सुरेश नाही म्हणणारच नव्हता. अतुलने काही मिनिटं त्या घड्याळावर लक्ष एकाग्र केलं आणि नंतर डोळे बंद करून त्याची मनावर जी स्मृती उमटली होती ती आज्ञा चक्रासमोर आणली. 15 ते 20 मिनिटं अतुल ध्यानस्थ होता. त्याने डोळे उघडले तेव्हा तो गंभीर झाला होता. त्याला वाटत होतं तितकं हे प्रकरण साधं नव्हतं. अतुलनं बोलायला सुरुवात केली, काका, तुम्ही हे जे घड्याळ आणलंय ही फार भयंकर वस्तू आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे घड्याळ आपल्या जगातलं नाहीये, त्यामुळे आपल्या जगातलं काहीही त्याला नष्ट करू शकत नाही. आपलं जसं विश्व आहे तशी अनेक विश्व आहेत, अनेक मिती आहेत, त्यांचे नियमही वेगळे आहेत. आणि हे घड्याळ म्हणजे एका मोठ्या गोष्टीचा अर्धा भाग आहे. स्थळ, काळ आणि पदार्थ ह्यांच्या कुठल्या तरी अजब मेळामुळे हे घड्याळ आपल्या जगात आलंय. तो म्हातारा ह्या घड्याळातल्या शक्तीचा गुलाम होता. जेव्हा तुम्ही घड्याळात वेळ सेट करून चावी दिलीत तेव्हा त्या जगाचा किंवा मितीचा काळ आणि आपल्या जगाचा काळ ह्यांच्यात एक दुवा निर्माण झाला आणि त्या शक्तीला आपल्या जगात किंचित प्रवेश मिळाला. हे घड्याळ म्हणजे त्या जगातून ह्या जगात प्रवेश करण्याचा दरवाजा आहे. पण ते अपूर्ण होतं तोपर्यंत, जोपर्यंत ह्या जगातला पदार्थ आणि स्थळ हे त्याला अनुकूल होत नाही. तुमच्याकडे जुन्या वस्तू आहेत, ज्या वस्तू ह्या शुद्ध स्वरूपात असतात. आता सारखी भेसळ त्यात नसते. हीच गोष्ट त्याच्या पथ्यावर पडली. त्या वस्तूंपासून त्याने पदार्थ त्याच्यासाठी अनुकूल करून घेतला. ह्या वास्तूत राहणाऱ्या लोकांची जीवनशक्ती घड्याळाला मिळाली. तुमची बायको आणि मुलं आजारी पडण्याचं कारण ते आहे. इथल्या जीवनशक्तीमुळे त्याचा आकार वाढला. त्यामुळे आता ते इथून दूर जाऊ शकत नाही. आता ते स्थळही स्वतःशी अनुकूल करण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 2 रात्रीत त्याने हे दोन्ही स्वतःसाठी अनुकूल करून घेतलंय. आज रात्री ती यंत्रणा पूर्णत्वाला जाईल आणि ह्या घड्याळाचा आकार चौपट वाढेल आणि त्यात एक मोठं विवर तयार होईल, जे त्या मितीला आणि आपल्या जगाला जोडेल. आणि एका भयंकर शक्तीचा आपल्या जगात प्रवेश होईल आणि आपण सगळे त्या शक्तीचे गुलाम होऊ. अतुल थांबला. पाणी पिऊन त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. खरं तर हे सगळं थांबवण्यासाठी मी इथे आलो काका. फाईल फक्त निमित्त होतं, अतुल म्हणाला. आपण काय घोडचूक केलीये हे सुरेशच्या लक्षात आलं. आता हे थांबवणार कसं हा प्रश्न होता. अतुल पुढे बोलू लागला, ह्यावर एक उपाय आहे. योग्य वेळ आली की मी त्याचा वापर करेन. अतुलला रात्री 12 वाजेपर्यंत थांबावं लागणार होतं. त्याने वडिलांच्या ऑफिसमध्ये फोन करून एका माणसाला बोलावून घेतलं आणि ती फाईल दिली. तो माणूस ती फाईल घेऊन निघून गेला. आता अतुल होता, सुरेश होता आणि ते एक घड्याळ होतं. आजची रात्र त्यांच्यासाठी आणि सगळ्या जगासाठी निर्णायक ठरणार होती. संध्याकाळ झाली तसे अतुल जो ध्यानमग्न झाला तो 6-6.5 तास उठला नव्हता. 7:30 वाजता अतुलने डोळे उघडले. त्याचा चेहरा प्रसन्न होता. त्याने सुरेशला त्याच्या खोलीतल्या सगळ्या जुन्या वस्तू एकत्र करायला सांगितल्या. त्यात त्यांना त्या घड्याळाची चावी सापडली. अतुलने ती चावी घड्याळाला जोडली. सुरेश त्याला काहीतरी विचारणार होता. इतक्यात अतुलने त्याला थांबवलं. अतुलने बहुआयामी प्रवासाचा मंत्र जपायला सुरुवात केली. मंत्र सिद्ध होता, पण आता त्याला एका विराट शक्तीबरोबर तो वापरायचा होता
आणि त्याला फक्त तो अद्भुत दरवाजा उघडायचा होता, म्हणून थोड्या जास्त मात्रेच्या शक्तीची आवश्यकता होती. जुन्या वस्तू एकत्र करण्यापासून ते मंत्रजप पूर्ण होईपर्यंत 4 तास गेले. 11:30 वाजले होते. दोघेही लपून त्या शक्तीची वाट बघत होते. 11:15 वाजता जमिनीला हादरा बसला. घड्याळामधील भावल्या कसल्या. घड्याळाचा आकार बघता त्यांना मूर्त्या म्हणायला हवं. त्यांच्यात चेतना आली होती. आपल्या मालकाला येण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्यांनी आपापल्या जागा सोडल्या आणि त्या रिकाम्या चौकोनाकडे तोंड करून उभ्या राहिल्या. 12ला 5 मिनिटं कमी असताना दुसरा हादरा बसला. बाहेर आकाशात विजा चमकू लागल्या. एका अनैसर्गिक घटनेची ती प्रतिक्रिया होती. त्या चौकोनातून अनेक काळ्या सावल्या बाहेर आल्या आणि त्या चौकोनाकडे तोंड करून चित्रविचित्र आवाज काढू लागल्या. 12ला 2 मिनिटं कमी असताना अतुलने मंत्रघोष सुरू केला. मंत्र उच्चारून झाल्यावर घड्याळाच्या बरोबर समोर एक प्रकाश बिंदू दिसू लागला. 12ला 1 मिनिटं कमी असताना त्या चौकोनातून गुरगुर ऐकू यायला लागली. इकडे मंत्रघोषामुळे तयार झालेला बिंदू भराभर वाढत गेला. 12 वाजता घर इतकं हादरलं की अतुल आणि सुरेशला वाटलं आता आपण जमीनदोस्त होणार. त्या घड्याळातल्या काळ्या चौकोनातून हिरव्या लाल प्रकाशापासून बनलेला एक अजस्त्र आकार बाहेर आला. तो बाहेर आला आणि तसा समोरच्या प्रकाशबिंबामध्ये खेचला गेला. नुसता तोच नव्हे तर बाहेर आलेल्या काळ्या सावल्या, त्या मूर्त्या आणि ते अख्खं घड्याळ त्यात खेचलं गेलं. हे सगळं होत असताना घर वेगवेगळे आवाज, भेसूर किंकाळ्या ह्यांनी भरून गेलं. 5 मिनिटात सगळं काही शांत झालं. प्रकाशबिंब लहान होत होत नाहीसं झालं. सुरेश अजूनही स्तिमित अवस्थेत होता. जे पाहिलं त्यातलं काय खरं काय खोटं समजायला मार्ग नव्हता. अतुलने त्याच्या पाठीवर हात ठेवला. तसं पाहायला गेलं तर अतुल वयाने लहान होता, पण तरीही ह्या क्षणी सुरेशला त्याच्या त्या स्पर्शाचा खूप आधार वाटत होता. सुरेशनं विचारलं, ते घड्याळ परत तर येणार नाही ना? अतुल हसला. नाही, ती शक्ती किंवा ते घड्याळ परत कधीच येऊ शकणार नाही. अशा जागी त्या दोन्ही गोष्टी गेल्या आहेत आणि ती जागा म्हणजे कृष्णविवर. त्या मंत्रांच्या मदतीने कृष्णविवरात नेणारा दरवाजा मी इथे उघडला होता. पण त्यात एक धोका होता काका. आपण त्या दरवाजाच्या टप्प्यात नव्हतो. जर आपण त्या दरवाजाच्या टप्प्यात असतो तर हे बोलायला आपणही इथे नसतो. असं म्हणून अतुल खळखळून हसला. सुरेशलाही मनापासून हसू आलं. आता काकू आणि मुलांनाही उद्या बोलवून घ्या घरी आणि ह्या जुन्या वस्तू घेऊन चला माझ्याबरोबर. त्यांनाही त्या अमानवी शक्तीचा स्पर्श झालाय. त्यांना अग्नीच्या स्वाधीन केल्यावर सगळं छान होईल. दोघेही घरापासून काही अंतरावर जिकडे कचरा जाळतात तिथे गेले. सुरेशनं ती सामानाची पिशवी तिथे जळत असलेल्या आगीत टाकली. अतुल हळूच काहीतरी पुटपुटला. मध्ये आग होती म्हणून सुरेशला काही समजलं नाही, पण आगीच्या मागे ती पिशवी अदृश्य झाली होती. अतुल सुरेशला घरी सोडून निघाला. सूर्योदयाची वेळ होती. क्षितिजावर लाल सूर्यबिंब दिसू लागलं होतं. उगवत्या सूर्याच्या प्रकाशात अतुल एखाद्या शूरवीर योद्ध्यासारखा दिसत होता. त्याच्या डोळ्यात विजयाची चमक होती आणि चेहऱ्यावर एका घराला, मानव जातीला वाचवल्याचं समाधान होतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.